बघा ते पंच मी तुम्हाला सांगितलं, तो पंच होता माकड म्हणून, एक छोटं पिल्लू होता. 7 महिन्यामध्येच त्या बिचाराला त्याची आई सोडून गेली जुलै 2025मध्ये. तर ते सोडून गेल्यामुळे तो पंच एकदम कासावीस झाला आई नसल्यामुळे. अरे आपल्या 9 महिन्याच्या बाळालासुद्धा जर कोणी आई सोडून गेली जन्म दिल्यावर, ते पिल्लू कसं राहत असेल. तसंच ह्या प्राण्याची अवस्था झाली होती. त्या प्राणी संग्रहालयातल्या लोकांनी त्याला एक बाहुली आणून दिली. त्या बाहुलीसोबत तो खेळू लागला, बागडू लागला, खाऊ पिऊ लागला. तसंच मला हे सांगायचं आहे की बाबा, तुमच्या आयुष्यात जर आई आहे, तिला जपा, तिच्यावर प्रेम करा, तिला जीव लावा. कारण की ज्याला आई नसते त्यालाच किंमत कळते की आई काय म्हणून. त्याच्यामुळे आई आहे तुमच्याकडे, तिला जपा. असं म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आपल्याकडे सगळं असल्याने आई नसली तर आपल्याकडं काहीही असून नसल्यासारखं असतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की आईला जपा, आईवर प्रेम करा. कारण की आईची गरज ही आपल्याला मरेपर्यंत असते आणि आईशिवाय आपलं आयुष्य हे अपूर्ण आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आईला जपा.